सो हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आता मला शिल्पा सांगते का मम्मी तू लवकर येत नाही घरी म्हणून मी जेवण बनवत नाही। आता ती सकाळ मगाशी बबलीकडे होती, तिला म्हणलं लवकर ये बबली, तर शेवटी मग ते म्हणतात की काय बनवणार आहे, मम्मीच्या हातची भाजी पाहिजे त्यांना। मग ते काय करतात जरा मिळून, आता बघा ना सगळेजण येतील तोपर्यंत मला फक्त बोललं तू भाजी घेऊन जा, आम्ही लगेच येतो। अजून शिल्पाचा पत्ता नाही, बबलीचा नाही, तर मला आता सगळं करून मला तयारी करावी लागली। आता मी पहिले मटण बनवून घेते, शिट्ट्या बनवून घेते पहिल्या। तर काही अशा मुली आहेत बरं का, तुम्ही म्हणतायत की मला मम्मी फक्त ऐकत खाते, बनवून देते। शिल्पा म्हणते काल बोलत होती मी तुला रोज बनवून देते, तर बघा रोज मला इथे एकदा तरी का होईना, तडका का होईना द्यायला, पण ती मला सांगते मम्मी तू, कारण परत सांगते की तुला माझी भाजी आवडत नाही, कारण तिखट मीठ आपल्याला बरोबर पाहिजे। तर कधी काळी तिला वाटतं का मग मम्मीकडनं एकतर हे होईल माझ्याकडनं तिच्याकडनं, म्हणून ती म्हणते की मटणची भाजी मच्छी हे सगळ्यात तू बनव जा मम्मी। तर काही सास्याच्या मुली असतात। बाकी जर का आपली त्या जाग्यावर तिची जर सासू असती ना तर ती लगेचच मग धाकानी, पण मम्मीच्या घरी खरंच मुलींचं राज्य असतं। आता बघा ना मला बोलल्या काय घेऊन जाती, तर मी बबलीला सांगितलं बबली मी मटण घेऊन जाते आज, तर डायरेक्टच बोलली मम्मी मग आम्ही इकडे बनवत नाही तिकडे येतो। मग आपल्या घरी लेकरांनी आपल्याला सांगितलं मम्मी मी तिकडे जेवायला येते, तर आपण आई आईचं काय काम असतं हो बाळा जेवायला। मग आता तिच्यामध्ये ही होती, कोण होती उभी, लल्लू होती। काय मम्मी, तर मी म्हणलं मग तुला भाजी देऊ का घेऊन, तर मला बोलली नको मम्मी मी पण मग जेवायलाच येते। तर मग तरी पण माणसाला किती आई वडिलांना आनंद भेटतो ह्या गोष्टीचा की जेवायला येतं म्हणल्यावर। गाईस खरंच आहेत एक ना जवळ आहेत ना, तर फार आम्हाला मोठा आनंद होतो यांना, म्हणजे बोलून सनी आम्हाला फार आनंद भेटतो। यांना सगळ्याजणी साथ मध्ये असतात ना, फक्त अक्काच येत नाही बिचारी, कारण अक्का का नाही येत की अक्काचा परिवार मोठा आहे आणि बाबू ड्युटीला असल्यामुळे, बाबू आहेत सगळेच ड्युटीला आहेत, पण बाबू ड्युटीला असल्यामुळे बाबूला टाइमशीर पाहिजे, म्हणून अक्का काय करते आतापर्यंत त्यांचे जेवण झाले असते 8:30ला, म्हणजे 8:30ला ते जेवून घेतात ते दररोज। तर काही चला मग ते आल्यावर तुम्हाला मी दाखवते। मी आता तोपर्यंत मी फक्त शिट्ट्या लावून घेणार आहे। मी आता परत आता एकदा मी हे धुतले होते काय टमाटर धुवून घेतले, पण काही पोरी कशा असतात, पोरी म्हणतात कमेंट करतात मला मम्मी हे धुतलं नाही, म्हणून त्यांच्यामुळे मला धुवावंच लागतं परत, कारण ते पाहिलं नव्हतं त्यांनी टमाटर धुती का नाही। मला मम्मी कोथिंबीर धुवून घेते, मिरची धुवून घेते, सगळं धुवून घेते गाईस मी, मला आवडत नाही ते तसं, पण कसं लवकर करते मी बस, की पोरींना कसं उशीर लागतो ना, आम्हाला कसं उशीर लागत नाही, म्हणून आम्ही लवकर करून घेत असतो भाजी। तर गाईस असं आहे मला मम्मीचं सगळं। आणि आता लगेच मी 6, कारण की आता सगळ्या इकडच्या सगळ्या भातच खात्यात, फक्त मी साहेब आणि माझा दिराचा मुलगा म्हणजे माझा पुत नाही, आम्हाला भाकरी पाहिजे, म्हणून मी 6च भाकरी करते, कारण मटण असल्यामुळे त्या पण आज अर्धी भाकर नक्कीच खातील। तर गाईस हे बघा मी मम्मीच्या हातात माझ्या मोबाईल दिलाय, मम्मीने मसाला वगैरे काढून ठेवलाय, पण मम्मीने हा कोणता मसाला केलाय, हे तेल मीठ वगैरे सगळं वरती काढून ठेवलंय। हे बघा माझ्या मम्मीचं काम आहे कोलपाटवर कांदा कापणे, टमाटर कापणे आणि परत घाटायला टाकणे। पण तू कोलपाट घेतला अद्रक चांदायला काय अद्रक घेतायला घेतलंय तिने, हे पण घाटे मला सकाळी लागतं माहिती की तुम्हाला चहा चपातीच्या टायमाला। खूप राडा केला मम्मीने गाग बाई, तरी पण मी ते सगळं काढलंय तिकडचं, ते भांडे काढले शिल्पा काय नाही, मम्मीने भांडे काढले खाली ठेवले। तुम्हाला माहितीये 4 दिवस लगातार पाऊस होता, मी एवढे कपडे धुतले, आमच्या घरात जागा नाही राहिली सुकवायला, खूप कपडे वगैरे धुतले। आणि हे बघा माझ्या मम्मीने एवढा पसारा केला, मला वाटलंच होतं तरी पण माझी मम्मी पसारा करेल, पण जे व्हायचं तेच झालं। त्यासाठी तुला मी बोलली होती लवकर लसूण सोलणे, जागेवर ठेवणे का डस्टबिन मध्ये टाकणे, सगळी दुनिया डस्टबिन मध्ये टाकते, माझी मम्मी
जागेवरच ठेवते. आणि मला कमेंट करून सांगा कुणाकुणाची मम्मी अशी आहे की जागेवर ठेवते. तुम्ही रावडी बबलीचं बघा काय चाललंय. रावडी बबलीचं काय चाललंय माझ्या आली बाईचा अभ्यास चाललाय. तक्षशिला गाईज हा सुमेध आहे. हा बघा माझ्या मम्मी पप्पाकडे राहतो आणि मी आज आली इथे फ्लॅट वरती. तर मी तक्षू इथे येऊन बसली होती. मी तिला बोलली तक्षू पहिला जो आहे मुलगा माझा तो हा आहे म्हणून याला मी जवळ घेतलं. आणि हा पण जरा जरा लाजत आहे मला कसं काय मम्मी असं करते वगैरे. पण नाही का माझा सुमेध बाळ आहे ना फार हुशार आहे आणि फार टॅलेंटेड आहे. आणि लवकर डोक्यात जे आहे पटकन त्याच्या येतं की मम्मीला काय बोलल्यावरती चांगलं वाटेल किंवा काय. माझा दादा फार स्मार्ट आहे. मोबाईल मध्ये असू द्या, अभ्यासामध्ये असू द्या, सायकल चालवण्यामध्ये असू द्या किंवा क्रिकेटमध्ये असू द्या, सगळ्यात नंबर 1 वरती आहे तो. आणि तो मला नेहमी सांगत राहतो की मम्मी मला PTDS ला लाव म्हणून. तर मी आता म्हणजे पाऊस संपल्यानंतर तुला PTDS ला लावेलच मी. आणि त्याच्यासाठीच आम्ही 4 व्हीलर घेत आहेत. त्याचे पप्पा पण त्याला बोलले की मी दादा तुला नेऊन आणि आणायला आणि न्यायला येईल. मग कार असली ना आपल्याकडे तर सोपं जाईल किट वगैरे घेऊन सोबत यायला जायला. तर दादाला आता मी प्रॉमिस केलंय की कार आल्यानंतर आपल्याकडे मी त्याला PTDS ला टाकेल म्हणून. ओके ठीक आहे दादा. तर बाईचं आणि हे बघ तक्षुबाई आहे. आणि सुमेधचं कसं आहे माहितीये का, सुमेध आमच्याकडे जास्त राहत नाही आणि त्याला असं वाटतं पटकन फळ गाठायला पाहिजे आई बाबाकडे. तुला इथे काय आवडतं एवढे? आई बाबा आवडतात का? बघा त्याला आई बाबा आवडतात, बाकी त्याला काहीच आवडत नाही. मम्मी पाणी लाव ना भाकरीला. इथे इथे ग्लास मध्ये. हा काय तुमचं नाजूक साजूकच आहे बाई. ते माझी सिस्टीम आहे. काय सिस्टीम ते मोठ्या याच्यात घेतात पाणी कधी. नको मला नाही आवडत ते. जास्त भांडे नाही आवडत मला खरकटे करायला. बस बस मला शॉर्टकट आवडतो जास्त. भाकरी एक भाकर पण चांगली पण फुगली नाही. बदलला कसा कलर. गाईज श्रद्धा बबली माझ्या अक्का तर कधी नसते घरी आणि अक्काचा खूप मोठा परिवार आहे. पण माझ्या बबलीचा मुलगा इकडेच असतो आणि बबलीची काय एकच पोरगी असते घरी. मी आहे इथे ऐकायसाठी. आणि बबली अजयसाठी स्पेशल जेवण बनवून मग नंतर इकडे आलीये. तरी तिला एकाच का होईना जेवण बनवावंच लागलं. कारण की गाईज असं आहे की नाही आमच्या घरामध्ये बऱ्याच फॅमिलीमध्ये असं असतं ना की म्हणजे लवकर जावई येत नाही जेवायला. त्यामधला आमचा एकच जावई आहे ते म्हणजे अजय, जे लवकर जेवायला ऍक्शन घेत नाही. बाबू भाऊजी, भाऊजींना कधीच वेळ नसतो. माझे मोठे भाऊजी पण आहेत ना ते कधीच येणार नाही आमच्यामध्ये मिसळतच नाही जेवणासाठी. डायरेक्ट ते अक्काला बोलतात अश्विनी घरी जेवण बनवून ये. आता भाऊजी हे बघतील ना ते बोलतील काय बोलली तू असं. आणि जरी भाऊजी बनवून नाही ना तरी पण माझ्यासाठी घेऊन ये अश्विनी. मला हे चालणार नाही. अश्विनी आशू गाईस अक्कासाठी गाईस. बाबू तुम्हाला माहिती आहे सर्व्हिसला असल्यामुळे त्याला लवकर जेवण लागतं कारण त्याची 5ला ड्युटी संपत 6ला 7 पर्यंत घरी येतात. मग ते लोक 9ला जेवून निवांत फिरायला जातात. आता राहिला प्रश्न अजयचा. अजय येत नाही कारण अजयचा तिकडे मोठे मित्रमंडळी तिकडे जेवून बसतात गप्पा ठोकतात. राहिला प्रश्न आमचा अमलराव तर इथंच आहेत तुम्हाला माहिती. आता राहिले लहान आहे म्हणजे 3रा नंबर माझे राहुल. तर राहुल माझ्या भावाचा मुलगा आहे. त्याला माहिती आहे त्यानं काय केलं असेल चांगलंच केलं असेल. आणि मग तो हक्काने कोण येतो इथे राहुल एक भाषा येतो. बाकी ते बाकीचे जावईत ना किती केलं तर बाहेरचे ते थोडे त्यांच्या मानामध्ये जाण राहते. पण राहुल भावाचा मुलगा असल्यामुळे काय होतं बेसन जरी केलं असं आत्याने तर त्याला माहिती आहे आत्याचं बेसन माझं चांगलंच झालं म्हणून तो हक्काने येतो खायला. तुम्हाला माहिती आहे गाईस. मग एका घरातले असल्या 2 मिनिटं गाईज मला एक कमेंट अशी आली सॉरी की शिल्पा तू डोक्यात खूप खाजवते. तुझ्या डोक्यात नक्की वा पडल्या का? मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं खाजवायचं कारण बघा पावसामध्ये तुम्ही स्कूलमध्ये नेऊन सोडा आणि परत या रिमझिम पावसामध्ये तर आपल्या डोक्यात थोडी थोडी खाज ना अशी मला डॅन्ड्रफ वगैरे असेल असं नाही सांगत वाचन. त्या डॅन्ड्रफ मुळे पण मला खाज डोकं रोज चेक करते काय नाही मिळत. तर मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं की स्वच्छ राहतो. स्वच्छ राहतो आमच्या घरात कुणालाच वाव हसी मजाक करतात पोरी. पण समजा
तुम्ही करत असतील पण आम्ही नाही ते. आता आपली पिढी तशी नाही राहिली. पहिल्या पहिल्या जमान्यात वाव होत जमान्यामध्ये असतील. शॅम्पू नव्हता. शॅम्पू आधीच्या नसेल. काळामध्ये शॅम्पू नाही, साबण नाही, राहणीमान चांगलं नाही, कपडे वगैरे धुवून नाही. पण जेवढं आपण सगळं घाणेरडे जायचं. राहतो तेव्हा वाव होऊ शकतात. पण आताची पिढी नाही बोलू शकत उवा आहे आपण. आताची सर्वच पिढी आता भारत उवा देशामध्ये बघायला पण राहणारी. भेटत नसते. बघायला भेटत नाही. ऐका ना, आताच्या पिढीचं कोणामुळे झालंय हे? आई वडिलांमुळे. माझी आत्या चांगलं जेवण बनवते म्हणून मी जेवण करायला हप्त्यातून एकदा तरी असतो इकडे. संडे बघून संडेला मटण वगैरे असते, त्याच्यामुळे असल्यामुळे मला सारखं येणं जमत नाही. पण संडेला माझा इकडे नेहमीचा बेत असतो, कारण मला इथे आल्यावर चांगलं जेवण भेटते, खायला भेटते. काऊन श्रद्धा तुम्हाला चांगलं जेवण देत नाही का? नाही, पण आत्याच्या हाताला जरा जास्त चव आहे त्याच्यामुळे इकडे पळून पळून यावं लागतं. ठीक, माझ्यासाठी तुम्ही एक चांगली कमेंट करा. मी कधीतरी येतो ब्लॉगमध्ये. बाय. बस. तर गाईज मम्मीची भाजी झालेली आहे. आणि मला असं वाटतं फार पातळ रस्सा नाही ग, छान झालाय वेडी. नाही ना, कुठं पातळीची खाऊन बात आहे? बघितला का श्रद्धा? हा, मला असं वाटतं यार खरंच फार पातळ दिसतोय. कोल्हापूरच्या रश्श्यासारखा. होय, कोल्हापूरचा लई पातळ असतो जास्त. आम्ही कोल्हापूरला एकदा खाल्ला होता पांढरा लई रस्सा. पातळ असतो, प्यायचा असतो तो. हे कशाचा आहे? तांबडा तांबायचा आहे रस्सा, माझा रस्सा. हा तांबडा रस्सा बघ. तांबडा रस्सा पण प्यायचाच होता तिकडे. एकदा आम्ही कोल्हापूरला गेलो माझी होतो. बहीण दिसत नाही बेडा. कोणती आहे ती? श्रद्धा. मोठी. हे का? काय ना श्रद्धा, माझ्या मम्मीच्या बघ कशी चाकून बघते बघ मला मम्मी. ते पण दाखवते त्यांना. मग अगं मला म्हणजे मीठा मला मम्मी की बात ही कुछ अलग है. मला मम्मी की खरंच आहे. ज्याने माझ्या हातचं खाल्ले ना, आता त्या ते माझ्या नातेवाईकाला सगळ्यांना वाटेल खरंच भाजी छान झाली. जेवढे मला बघतील ना माझ्या नातेवाईक, त्यांना सगळ्यांना वाटेल खरंच अक्काच्या. आणि काही कोणी वहिनी कोणी काय काय बोलेल मला, खरंच चव आहे. ज्याने माझी भाजी खाल्ली. छान चव आहे. पण मी एक सांगते, कारण की मला एक कमेंट अशी आली होती, एक जण बोला, तर मग मी थोडस स्टॉप करत जरा पॉइंट घ्यायचा. पॉइंट. आणि लक्षात आलं आता कोणी होतं कोणासाठी थांबतं का बोलली झालं बोलताना. का चालू? मी काय. आणि गाईज एक मुलगी आहे कमेंट्स मध्ये मला विचारते, रागिनी नाव आहे. म्हणते बबली थोडी आगाऊ दिसते पण ती सगळ्यात चांगली आहे असं मला वाटते. तिच्यासाठी थँक्यू मनापासून. फार आनंदी वाटलं मला. माझं मन खरंच फार आनंद झाला मला या गोष्टीचा, की कोणीतरी आहे जे आपल्याला ओळखत आहे, की हा ठीक आहे. आपण फक्त काय आहे आपल्यावरती. आता तुम्ही पण विचार करा, तुमच्यावरती जर कोणी एकदम अटॅक करेल, तुम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतील की नाही? तो जो प्रयत्न आहे तो मी केलेला आहे. आणि मी याच्यातून असं दिसलं आहे का बबली जी आहे कॅरेक्टर मध्ये फार आगाऊ आहे, तसं नाहीये. मी फार म्हणजे फार सॉफ्ट पण आहे, समजूतदार पण आहे. आणि सगळं काय माझं चांगलंच चाललेलं आहे वगैरे. श्रद्धाने कॅमेरा पकडलाय. आणि माझ्या पप्पांसाठी कमेंट आली, पप्पा खूप छान बोलतात, स्वभाव समजूतदार पप्पा आहे. खूप मोठ्या मनाचे आहेत. हो बरोबर, पप्पा खूप मोठ्या मनाचे आम्हाला आहेत. खूप चांगलं वाटतं. तर गाईस आधी ह्या सुजीची सोय करावी लागते, कारण नाही तर सर आले ना, सोनकांबळे सर, ते आल्याला पहिले विचारतात सुजीला काय दिलं, म्हणून ते खात नाही पहिले. म्हणून तिला आधी पहिलं तिला बघा थोडा भात मिक्स करून. सुजी कुठे गेली सुजी? ए सुजी चल इकडे. सुजी ए आण तिला. भाकरी केला भात खेळणार. अर्ध काम तर करून आणावं लागतं, काम होते होत नाही. बसलेत का सगळे? लिंबू मी चाकू द्या. एक मिनिट भात घेऊन येते. भातवडी आण. चांगली भाजू दे ना भाकर दोन्ही बाजूनी. काय असं का करते वेळेसाठी? काय काय तिकीट कसं दे बाई? बरं दे बाई. तिकीट खाऊ दे बाईला माझ्या.
सांगत होती रस्सा पातळ आहे. नाही ना जाड कसं जाड आहे. मी तसं करीत नाही मला ते प्रॉब्लेम वाटते. नरम पीस की हड्डीचे पीस हड्डी काय करणार? आणि त्याच्यात काय आई आई ते नको वाढू ग. हड्डी वाढ मला. मला वाटतं नळी सगळी हे गेली. बस झालं. अबे मला पण थोडंसं. बघा ना मी वाटते सगळ्यांना. आई एक कांदा काप ग दीदी. गाईस बघा. बाबाला देते तेवढं. तर गाईस भाजी खूप छान झालेली आहे. शिवाताईला वाटते ना शिवाताई माझी पुढे खूप छान झाली भाजी. जेव्हा कॅमेरा पकडणार. नाही ग दादन धरला. शिवाताई पहिला शिवा तुझ्या मम्मीचं घे रे तिकडे ताट. आणि दादा मला एक ताट आणता ना कुठली आम्हाला दिला ना जेवण दादा कांदे. तर गाईज बघा सुंदर प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे. निघालो आम्ही घरी. आणि इतकं जे आहे पचन करण्यासाठी आवळा, चिंच, हाजमोला आणि ओवा अशा प्रकारचं मम्मीने आम्हाला खायला पण दिला की तुम्ही हे खा आणि जाता जाता तुम्हाला पचन होईल. एक चिंच दे ना मला. तुम्हाला तर माहीतच आहे आता आपल्याला जायचंय कुठे रमाबाई आंबेडकर नगरला. बाहेर थोडासा रिमझिम पाऊस चालू आहे पण काय नाही. मोठी गाडी घेऊन जा म्हणलं. नाही मोठी गाडी नको आता. ड्रायव्हर तर आहेत घरचे. तुम्ही आवळा द्या. तर गाईज आजचा ब्लॉग मम्मी तू बोल नाही. आणि आजची भाजी फार सुंदर झालेली खरंच. तर गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच मला मम्मीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.